पण इकडे खाली हे बाय हे ना हे सगळं नांगरायचं बर का. हा मध्ये जरी कोणी आलं तरी ट्रॅक्टर थांबवायचा नाही. रान लय दिवसाचं पडीक दिसतंय. अरे पडीक दिसतं मग ते वादावर होतं ना आमच्या. हा वादावर होता आता आहे ना वाद मिटलेला आहे त्याच्यामुळे लय दिसत पेरेल नाही ते. त्याच्यामुळे आहे ना तू आहे ना डायरेक्ट चांगलं नांगर आणि जर कोणी मध्ये आलं ना डायरेक्ट बिंदास ट्रॅक्टर बोकंडी घाल त्याच्या तू बर का. वावर तुमचंच आहे ना. अरे वावर माझंच आहे ना मग काय लोकांच्या वावर कसं काय नांगरीन मी. हे भावाच्या वादातलं उद्या काही जर झालं तर माझ्या ट्रॅक्टर ओढून नेन बरं काही. अरे तुला काय करायचं असे 2 ट्रॅक्टर घेऊन देईन तुला मी. तू बिंदास नांगर आहे तुला सांगितलं तेवढं करीत जाय. मी ना तर येतो घरून जाऊन. तुम्ही इथं थांबा. अरे मला काय तेवढेच काम आहे काय इथं थांबायला. मला हे निम्मत हे करून द्या ना मग. अरे निम्मा काय हे इकडून झोपतो मी घरून येतो. कर चालू. हा होय मग ही चालू कर आणि टपाटपा नाही तर जाय जेवायला आणि पी पाणी नाटकं नको करू. एकदा लागला का डायरेक्ट एंड करून टाक. कर मग चालू. मी आहे तर मी येतो घरून जाऊन. चल तू तिकडून. चालते येतो मी आता घरून जाऊ. एकत्र होतं तर बया बरोबर झक मारून सगळी कामं करायची. आता वायली झालो बया काळीच्या कामाला हात लाईना नसती मारानी वाणी झोपेल राहते. वायताग आणलाय बायानी फार मला. भावाच्या दबावाखाली बरोबर करायची कामं मला अजिबात जुमानी नव्हती. आता आपल्यालाच करणं सगळं बरं होतंय. हो बाळासाहेब काय चालू आहे. हे काय गायचं चारा पाणी झालं का नाही. हे काय चाललंय दमा दमानी. काय आपले वादातलं वावर होतं ते वाद मिटले का नाही. कोणतं ते. हा ते तिकडलं वरला कडलं. कशाचे मिटत एवढ्या लवकर ते वाद काय साधे आहे का. काय माहिती त्याच्यात ट्रॅक्टर चालू आहे मला वाटलं मिटले काय. ट्रॅक्टर चालू आहे. हा नांगरत होते मी आता आलो तेव्हा. नांगराचा काय संबंध कोण नांगरीत होतं. अरे ते एवढं नाही पाहिलं भाऊ पण ट्रॅक्टर चालू आहे भाऊ. ट्रॅक्टर चालू आहे. हा भाऊ जायला मोठीने ट्रॅक्टर घातला काय तिथं. काय माहिती भाऊ ट्रॅक्टर चालू होता. तुम्ही पाहिलं का नक्की. हा मी नक्की पाहिलं आता तिकून आलोय. तुमच्या डोळ्यांनी. हा माझ्या डोळ्यांनी पाहिलं. थांबा बरं. ए इकडे बरं. ए अगं काय करू राहिली चाल ना इकडे लवकर. काय आले आले ही बाय आहे ना लय गाळ आहे हिच्यामुळे गाळ रव रव ना अशी कामं झाली ती. अच्छा काय करीत होती काय. काय हो झोप मोडीली माणसाची. अगं काय झोपा काढू राहिली तिकडे ते मोठा ते वावर नांगू राहिला ते वादातलं वावर नांगरेल त्यांना काय येडबीड लागलं का. ते वावराला स्टे लागेल जरा. स्टे लागेले हे यांच्या डोळ्यांनी पाहिलं यांनी. ट्रॅक्टर हे काय तुम्ही कोणाचं काय नाही, ऐकू नाही. नका. माझ्या डोळ्यांनी पाहिलं तुम्ही जा. बरं चला त्यांनी आपण. डोळ्यांनी पाहिले. चल बरं तू लवकर चल, माझ्या पाहू संग. दे. मी जातो. हा आता ट्रॅक्टर वाला त्याचा बेतच पाहतो कस काय ट्रॅक्टर घातला त्यांनी मध्ये. चला. चल लवकर. होय पाणी एंट्री प्यायला. आलंय लवकर. पाणी माठातून आणती का भरायला गेली कुठं नळाला. भरून ठेवलंय तुमच्यासाठी. कुठे गेले ते सकाळी सकाळी तुम्ही. हा कुठे गेले सकाळी सकाळी. ते तिकडे नाही का ते आपलं राम पडेल वादातलं म्हणजे इकडे सारं सोडून दिलं ना आता तिकडे गेले का. नांगरायला. जायचं मरू दे काय होईल ते पाहता येईल मग कवर पडीत व्हायचं ते त्याच्या नाहीत लागून. आणि ते यायचे नाही का मग तिथं. कोणते जाऊ दे नेऊन दे पाहू ना कसं येतो. पण आपलं आहे नाही तर इथं घ्यावा ना नांगरून. ते दिलं तर तसंच पडून दिलं ना. अरे हे बी नांगरू पण ते किती दिवसाचं पडलं एवढा कमरा एवढा भावचे झाला त्याच्यात कवर ठेवायचं ते. चाल बरं लवकर. आवाज तर मला येऊन पाहू दे. राहिला ट्रॅक्टरचा. हा? आणि तिथं आवाज येऊ राहिला मग तुला सांगू राहिलो ना ते ट्रॅक्टर घातलाय म्हणून वावरामध्ये. ते तुमचे ना डोकं लय गरम ते काय तर इकडे द्या बरं. मागे सरक ते ट्रॅक्टर वाल्याचा बेत पाहतो. त्यांनी वादात वावर असतं ट्रॅक्टर कसं काय मध्ये घातलं. अहो, त्याला काय हा? माहिती? त्यांनी नोटीस नाही पाहिली का बांधावरची. हा. हा? तुम्ही सुई ना घ्या सारख्या काय चाल तर तू. द्या बरं इकडं. चाल त्याचा बेतच पाहतो मी आता. पाहिलं का अख्खं वावर नांगरून झालंय. हा आणि तरी आपल्या कानाला खबर नाही. पाहिलं का किती शहाणा आहे ह्यो. हा? मला 1000 वेळेस सांगितलेलं आहे वावर नांगरायचं नाही एवढं वादाचं चालू आहे त्याचं स्टे लावेल तरी त्यांनी नांगरून घेतलं वावर. अख्खं वावर नांगरून झालं. शब्दभर विचारायचं ना काही विचारायची पद्धत
तू तिथं किती गाडी- गाळ आहे, तू गाळ बसू बसू हे दिवस आले मायावर. आता मी हा? काय बोलू तुमच्यात? मी बोलायला लागले का तुम्ही म्हणता आमचं भावाचं चालू भाव- तेव्हा भाव चालू आहे. बोलून देत नाही. अहो, द्या. जमिनी काय काय सांगा मला बाई तुला. अरे थांबव ट्रॅक्टर, अंगावर घाली तर काय मारितो का माणसं इथं? कोण आहे? तुला वावरात ट्रॅक्टर कोणी घालायला लावलाय हो? वावरानं मार्केट घालून लावलाय. आता मालक, अरे मी मालक आहे वावराचा. हा वय खाली वय ट्रॅक्टरच्या. ए तू पोलिसाला फोन लाव बरं. पहिले पोलिसाला फोन लाव, याचं ट्रॅक्टर जप्त करायला लाव. ते वावर वादात आहे, तुला बांधावर नोटीस दिसली नाही का? त्या वावराला मार्केट बोलायचं पहिले. अरे मी मालक आहे. तुम्ही नाही मालक, मी नाही मालक. तुला बाजूसारखं कोणी पहिले. वावर कोण नांगरायला लावलंय? तुम्ही बाजू सारखं पहिले. बाजूला सारखा मला दम लागला, तू पोलिसाला फोन लाव बरं. तुम्ही बाजू यांनी सारखं पहिले. मारायचा प्रयत्न केलाय मला, ट्रॅक्टर अंगावर घालून राहिला. जमिनी पाय काय मरता का तुम्ही? आता मेल्यावर कोण द्यायचं आपल्या मी नावावर? काय म्हणतो, तुला वावरात ट्रॅक्टर कोणी घालायला लावला? ए सचिन भाऊ नाही का? अरे कोणता सचिन भाऊ? त्याला आहे का? तुला समजत नाही का हे वादातलं वावर आहे म्हणून? तुम्ही एक काम करा, तुम्ही बाजू सारखं फक्त. बाजूला सारखा हा. का बरं? मला एवढं नागरिक घेऊन द्या, मला तरच पैसे भेटणार त्याचे. अरे तो पैसे गेले तिकडे. तू एक काम कर, पहिले त्याला फोन करून इथं बोलव, कोणी तुला नांगरायला लावलं त्याला. नाही तर मी पोलिसाला फोन करेन आणि ट्रॅक्टर जप्त करायला लावूया. पोलिसाला जर फोन केला तर आपलं ट्रॅक्टर बिक्टर सगळं जप्त होऊन जायचं आणि ती मामा तर आपल्याला घोडा लावलं बसले. हो थांबा 2 मिनिटं. हा मी मालकाला फोन लावतो त्या. बोलून घे, त्या कोणता मालकाला मालक बोलून आणि कोण आहे? कोणी सांगितलं तुला घे बोलून त्याला टपक्यान. मी लगेच त्याच्या बोलून तोवर दे त्यांना. तसा मी हलणार नाही ट्रॅक्टर पुढून. हा जे होईन ते होईन आता. ए रे माणूस म्हणता जाऊन द्या एवढ्या दिवस हॅलो? घेतलं धकून. हवी तर ते कोणतरी आलं इथं, ते म्हणले वावर आमच्या म्हणे. हा मोठा आहे म्हणून काही करी या बरं इथं, काय झालंय पहा बरं ते. काय तिथं आला? बरं आलो. येतो मी तिकडून जाऊन. मी म्हणले होते तुम्हाला आधीच. तू शांत बस, तू नको बडबड करू. येऊ दे आता. कोण येतो पाहू दे मला बी. हा आणि तू एक काम कर ना, घे ना तुझ्या भावाला आणि त्यांना बोलून आता होऊन दे ना, काय व्हायचं ते. नाही तर माझ्यावर रुबाब करायला लगेच बोलून घेते त्यांना. अहो बोली ते तुम्ही जरा दमानी घ्या, जर शिकणी दमानी? अगं. वाचा करणं लावलंय तुम्ही. वाचा काय, आपल्या वाट्याचं वावर आहे, आपल्या हिस्सेचं वावर आहे. येऊ आणि दे तुझ्या त्यांना, तो हे बी बोलते. बळकायच्या मागं लागलाय माहिती का तो. मग येऊ द्या त्यांना, बोलते ते का तुम्ही नुसतं वावसाळवानी काही कोणी सांगितलं की तेच घेऊन पळायचं एकतर जरा. घेतलंय सगळं वैचून आणि मला ठेवलं ते, आणि हे बी वैचू राहिला. हा येऊ दे, त्याला तसा उठतच नसतो मी इथून आता. जे होईन ते होईन. आज जिकडे जाईन आज एक तर तेव खपन, नाही तर मी खपन आता. आज जरा सणासुदीचं जरा गोडवानी बोला, हे काय लावलं तुम्ही? हा गोडवाणी बोला. तुझं या बोलण्या पाहिजे मी एवढे दिवस पाहिले अशी. हा एवढे दिवस पाहिले तू तेवढे हलू नको भाऊ ट्रॅक्टरीतून. याचा काय खटका आहे ना, आज याचा खटकाच मिटून टाकी तू. या आल्याचे दरवेळेचे नाटकं झाले का? वा ट्रॅक्टर आला का मध्ये जातो नाटक करतो. पाहिलं. ते भाऊ आले तेव्हा त्यांच्या बी हातात ऊसाचं टिपर आहे, तुमच्याकडे बी येईल. तुम्ही दोघं बी लय गरम डोक्याचे. आमच्या डोक्याला काय वायता करू ऊसाचं नका टिपरी बरं म्हणून मला काय भेऊ घालती काय? आता माझ्या पाठीशी उभी राह ना, खंबर तू का? खंबीर अहो, तू. मी तर खंबीर आहे, पण तुम्ही मी पाहा जरा आपण कसं खंबीर राहा ना. काय नाटक करतोय? काय नाटक म्हणजे? अरे काय नाटक म्हणजे? वावर कस काय नांगरलं तू हे? काय चालू करे तू? काय काय मी आडवा झोपन त्याच्या खाली. मी आडवा झोपन त्याच्या खाली. ट्रॅक्टर खाली झोपन मी. हा अजिबात चालणार नाही मला. दरवेळेचे नाटक अरे नाटकाचा काय संबंध आहे? अरे बोल ना काहीतरी. काय बोलतो? त्यांचं काही ऐकून घ्या ना. मी ट्रॅक्टर चालू करणार. मी पायथा मारी ना. ऐका ना. मी काय म्हणतो, हे वावर नांगरायचा अजिबात संबंध नाही. चालू तू चालू कसं चालू करीन मी? पायथा घालीन माझ्या डोक्यामध्ये. अजिबात चालणार नाही मला हे. तुम्ही ऐका का दोघं बी? ऐकायचं काय? मी तुला काय सांगितलं होतं हे वावर नांगरायचं नाही? तुम्हाला काय सांगू राहिले? हा? वावर ठेवायचं म्हणजे आपला वाद मिटलेला आहे का? वावर ह्यो वाद मिटलेला आहे का? वावर कस काय नांगरलं? पडी नाही. ऐकून घ्या. तुम्ही मी काही दोघं करीन. बोला ना मी काहीतरी. पैशाचा धंदा करीन या वावरामध्ये. अरे इतके दिवस तू पैशाचा धंदा केला. पैशाचा धंदा केला म्हणजे अजिबात नाही नांगरून देणार. हे वावर माझ्या वाट्याचं आहे. काय करू तुला बाई? हिस्सा आहे. दोघांनी. चालू कर तू. चालू कर.
मी कोयता घालीन माझ्या डोक्यामध्ये मग हा पाय मग काय सांगायचं नाही मी आता सांगू राहिलो तू चालू कर रे फक्त चालू बिलू करायचं नाही मी माझ्या डोक्यात कोयता घालून घेईन अहो, तुम्ही जरा डोक्यात पायथा घालणं तिकडे गप्प काय बसा कर हे नांगरूनच घेणार मी आज अजिबात नांगरायचं नाही बरं का हा? ना. तुम्ही जरा गप्प बसा ना तुम्ही तरी काय वायता तू आणलाय ना बोलत नको तुला चोंबडी बाय मला माहिती आहे. अगं तो काय गप्प बसतो तो आपल्यालाच गप्प बसू राहिलाय अहो, काय तुम्ही चालतो? तर ताट बोलू बोलू हा, बोलू आम्हाला काही आपल्याला ठेवलं गप्प नाही करीतो ना. नाही तो गप्प बसू घेतलं काही सगळं ठेवलं वैचून. नाही ते करता येते का म्हणे ठेवलं नाही ना काही हा? हा? आम्ही करू काही बी तुम्ही. काही बी करू शांत ये- राहा ये- तू. वावर तू मागं. ना, वय मागं. अगं तुम्हाला धर त्याला धर ना तो पाय ना कसा हा? धवधव येतो त्यांना मायवर काही चालू कर हा? तू चालू कर त्याला मी कोयता फेकून आणि ना तू ये ना खाली उतर चल, खाली बस. खाली कसं उतर मी उतर खाली, ट्रॅक्टर पुढे जाऊन द्यायचो नाही उतर अजिबात खाली. अजिबात जाऊन देणार नाही मी ट्रॅक्टर पुढे हा? यांच्या पुढं काय करावं बाई आता या उतर बाजूला अजिबात नाही सर बाजूला जाऊ दे, जे व्हायचं ते होईल आता काय व्हायचं ते होईल हा? घाट तू जरा जे व्हायचं ते होईल आता तुला बाजू घेण्याच्या बोकांनीच चेक झाली तू आता ऐका बरं. हा? ऐका बरं, एवढं दिलं. हा? एवढं गेलं, एवढ्यासाठी कशाला उतर बाजूला गेलं म्हणजे हा? हळू दे, अंगावर काय काय व्हायचं ते होऊ दे. उद्या, उद्या. ते बाय आलं आता. हा? उद्या बाजूला हे नागरू घ्यायचं पाहिजे काय नाव घेऊन यायचं? काय व्हायचं उद्या आता जे व्हायचं ते होईल आता मारू मी त्याला उतर बाजूला अहो, पण नका ना जरा वेळात हा? ऐकून घ्या जरा थोडं. काय ऐकायचं का वर त्याचं हा काय ऐकायचं कवर भांडण तंडण करून एवढे दिवस पडीक पडलं ना आता तुम्ही तेच करू राहिले आता परत तेच करायचं का नुसतं मग काय करायचं त्याला समजत नाही का काय करायचं नांगरायचंच नाहीये वावर अजिबात अरे तुम्ही जरा गप्प बसा का दोघं? खाली उतरा एकदा तुम्ही बोमला हिंडत ट्रॅक्टर आला की इकडे वावरात तर पडतो लगेच हा पण तिकडं तो तुझं वावर नांगरायचं ना हे वादातलं काय नांगरायची गरज होती का वादातलं कावर ठेवायचं मग दिले ते सगळे वावर मोकळे पडले ते तुम्ही दिले ना सोडून समजून घ्या आता दोघं बी एक वेळेस आता त्यांनी नांगरलं करू द्या त्यांना पुढच्या वेळेस आपण करू द्या त्यांना एवढ्या वेळेस हा? असं समजदारपणाने तर अजिबात बोलत नाही तो हा एवढं दिवस काय पडीक राहिले असते जर काही झालं एखाद्याला काय करायचं त्या वावराचं करू द्या हा? करू द्या नाही, नाही, म्हणून नाही, मेल्यावर आपल्याला न्यायचं उरावर बांधरला बांधला आहे त्यो हा आपण दरच वेळेस तेच दरच वेळेस जरा शांततेत घ्या ना तुम्ही जरा दोघं थोडं बी समजून असेच घेत करता जा. तुमच्या मध्ये एकाला जर एखाद्याला काही झालं तर काय करायचं या वावराचं आम्हाला काय ना तुम्ही येता आम्हाला सगळं आहे नाही तर काय आम्हाला हा दरवेळेस तुम्ही ते डोक्यावर गरमच ठेवीत आणि हे करता बर्फ ठेवा जरा डोक्यांवर वर पटवायचंय हा हा, कवर कवर ठेवायचा बर्फ ठेवायचा आम्ही ठेवला बर्फ एवढे आता दिवस त्यांना करू द्या एवढ्या वेळेस पुढच्या वेळेस आपण करू एक एक पीक काढीत जा हा चल ए शंकरे घे नांगरून एका बा- बर का हा आता आहे ना एवढ्या वेळेस घे तू पेरून हा घेतो नांगरून. मी. हा मग पुढच्या असं- पुढच्या वेळेस आहे ना मी पेरीन हा चालन चालन काय अडचण नाही असं हा. एवढे दिवस आधीच हा असं ते समज- नको सांगू मला आता हे घे करून हा, एवढे हाय. दिवस पडीक राहिला घे रे असतं नांगरून हा? ए, कवाचा तमाशा चाललाय यांचा पण याच्या बाई हा. एखादं गेलं तर त्याचा घे उपयोग नाही नांगरून ना. आता पैशाचं काय करायचं माझं पैसे घे त्याच्याकडून आता चल हा भाऊ देतो मी तू घे नांगरून मी ना 8-10 दिवसांनी देतो पैसे तुला 8-10 दिवसांनी हा मग तू घे ना नांगरून करू आपण काहीतरी तू कर चालू आता येव नांगरला तेव्हा नांगरला घे भाऊ करून संध्याकाळी म्हणे पैशाचं अरे मी देतो संध्याकाळी भाऊ मी देतो संध्याकाळी तू घे नांगरून चल घे नांगरून असं जर समजदारपणाने घेतलं असतं तर काय एवढे दिवस पडीक राहिला असतं बरे अहो, वावर तुम्ही बी घ्यायचं ना जरा समजून तुम्ही जरा गपची बसले असते शांततेने तुम्ही तसेच ते तसेच एक बी ऐका ना मला फार माणसाचं. दम लागला हा? मरणाचं आणलं त्यांनी मला काय दिसतं माझ्यावर सुरुवात दाखी ती जरा तुझा धरू लागायचं ना त्याला अहो, मग मोठा धाटा भाऊ आहे तुम्ही बी त्या मोठ्या धाटा भावाबद्दल बोलायचं ना जरा तुम्ही जरा एखाद्या भावबंदाच्या वर बोलू राहिले हा त्यांना. चला आता हा घेऊ काहीतरी पिरायचं पाहू आता इथं येऊन नांगरलंय आता